प्रस्तुत प्रसंगी सत्यानिमित्त बाबांची सेवा आहे, परंतु काहीतरी महारुद्राच्या कृपेने आणि भजनी मंडळी, बसलेली मंडळी, टाळकरी, विनेकरी, माळकरी आणि बाबाच्या कृपा आशीर्वादाने, सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण काहीतरी बाबाच्या सेवेनुसार त्यांच्या सेवेमध्ये अडथळा आणून आपण काहीतरी आपले 4 शब्द मांडू. विठाला विठाला नवीन कारभार मस्त थोडं सपादून नेते. सपादून एखाद्या मनुष्याला गरज, त्याच्याकडे तंबाखू आहे, आता त्याच्याकडे काय नाही, चुना नाही, ही काय मागणी पर अभंग असल्याने गरज, आता त्याला तंबाखूची गरज आहे, शोधत फिरतो. म्हणजे व्यसन आहे ना, आणि गरज आहे तंबाखूची, तंबाखू खाण्याची आवड, चुन्यासाठी फिरतो. त्याला दुसरा मनुष्य भेटला, त्याच्याकडे चुना होता, तंबाखू नव्हता, तो भेटला, दोघांची भेट झाली. याला काय पाहिजे होता, चुना पाहिजे होता, त्याला तंबाखू पाहिजे होता. हे झालं. मला काय म्हणायचंय, हे गरज म्हणून मागणं झालं. अहो तंबाखू आहे, चुना नाही, म्हणजे गरज. मागण्याचे स्वभाव 3. एक परंपरा म्हणून मागणी. ज्यावेळेस नवरात्रामध्ये आईचं ताट असते. आपल्या गावात कसं आपण म्हणतो मानकरी, हे मानकरी आहेत बाबा, पोळ्याचे बैल पुढे राहू द्यायचे, तसं एक परडी म्हणून आईचं ताट असते. किती जरी श्रीमंत असला, मला काय म्हणायचंय, परंपरा, किती जरी श्रीमंत असला तर त्याला 5 घर पीठ मागावंच लागते. आईचा जोगवा म्हणून ही झाली परंपरा आणि स्वभाव, आणि एक स्वभाव म्हणून मागणी. स्वभाव, सहज भेटला मनुष्य, पाठीला हात मारला किंवा मांडीला हात मारला, काढा बिडी. आता काय तू काय घेऊन आला, मग काढा बिडी. हे काय झाला, स्वभाव. आपल्याला मागण्याचे प्रकार सांगायचे, गरज म्हणून मागणे, परंपरा म्हणून मागणे आणि स्वभाव म्हणून मागणे. विठाला विठाला एका राजाचं दृष्टांत घेऊ. एक राजा होता आणि त्याचं लग्न वगैरे झालं नव्हतं, असाच गावामध्ये गेला. आता कुठं मुली भेटायला तो खूप, आता बघतो मी बाबासोबत फिरतो, मुलीची खूप कमतरता आहे. तसं त्या राजाला संपत्ती होती, पण मुलीची कमतरता म्हणजे नवरीची कमतरता. एक भिकारीण गावामध्ये भीक मागत होती. दृष्टांत आहे, बिचारी दिसायला सुंदर होती. राजा म्हणतो, आईला मुलगी खूप सुंदर आहे, पण ती भिकारी आहे, तर काय फरक पडायला. असाच त्या राजाच्या ती भिकारीण पसंत आली, ती दिसायला सुंदर होती. सांगण्यात वडिलांना झालं, बोलणं चालणं झालं. त्या मुलीच्या घरी गेले. त्या मुलीचे वडील होते. त्या राजाचे वडील बोलले, अहो तुमची मुलगी आमच्या मुलाला द्या. आता हे पाहिला, बापा बापा, कहा उंट कहा शेळी, कहा राजा भोस कहा गंगोतेली. जोड लागला, पण गरज कशाची, मुलीची. मुलगी सुंदर. झालं बोलणं चालणं, 4 माणसं दादासारखे हे मोठे
बोलले, जुळलं, लग्न झालं. थाटामाटात तिथे काय बघायचे? काय कमी आहे राजाच्या घरी? राजा तो. मग आता लग्नामध्ये कुरवले असं कोण आहे? हे ते, हा, नाव घ्या, नाव घ्या. दृष्टांत कीर्तनातलाच आहे, काही जीभजोड नाही बरं का. मग नाव घ्या म्हणल्यानंतर त्या मुलाला म्हणले नाव घ्या. कोणाला? मुलाला म्हणजे राजाला. राजाने नाव घेतलं. मारुतीच्या देवळाला सोन्याचा कळस, शीतलाचं नाव घ्यायला मला नाही आळस. आता त्या भिकारणीकडे पाळी आली. यायचं झालं, कुरवल्यानी येडा घातला. काय नाव गेलं? जाणून बुजून बिचारी भिकारी. तिने नाव घेतलं असं. आता ती कोण होती? भिकारून होती. राजाची राणी झाली ना आता, तरी तिने नाव काय घेतलं? मोठं पातेल. ती भगुन म्हणत होती, पण ते काय मोठं भगुन, त्याच्यात ठेवलं दूध, त्याच्यावर आली साय. म्हणा म्हणजे भाकर वाढगे माय, भाकर वाढगे माय. म्हणा म्हणा थोडं म्हणायचं, सोडून द्यायचं असतं. त्याचा एक लाजायचं नसते. आता लाज सुटली. नाही दादा कुठे म्हणू लागले? संजूभाऊ म्हणू लागले काय? नाही. मग मला काय म्हणायचंय, आता हे कोण होती? राणी. पण हिने नाव काय घेतलं? भाकर वाढगे माय. याला काय म्हणतात? स्वभाव. आधी होती दासी, पटराणी. आधी होता वाग्या, दैव योग झाला पाग्या. त्याचा येळकोटा राहीना, मूळ स्वभाव जाईना. असा मूळ स्वभाव जो असतो ते माणसाचा जात नसतो. तसा पांडुरंग परमात्म्याकडे खूप मागणी मागायची. कोण मागणी मागायचे? तुकोबार आहे, पण काय, मला काही नाही पाहिजे, तूच पाहिजे. असे तुकाराम महाराज. असा एक प्रसंग झाला. तुकाराम 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 असं जे नाव आपण घेतो, तसे तो विठ्ठल 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 असे सतत नाव घ्यायचे. जेवताना विठ्ठल, झोपताना विठ्ठल. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणून जागृती स्वप्नी पांडुरंग, असा त्यांचा हा सहवास चालायचा. तर असा एक प्रसंग झाला. अपवित्र ठिकाण, प्राप्तदान. प्राप्तदान म्हणजे शौचालय. तुकाराम महाराज एक वेळेस शौचालयाला गेले आणि शौचालयाला बसले. त्या ठिकाणाहून
विठ्ठल 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 असा धुम धुम गावात आवाज घुमत होता. आवाज, तो आवाज गावातली मंडळी, कर्मठ ब्राह्मण लोक, तुम्ही म्हणसाल ब्राह्मणाला काही म्हणायले बरं का, तुम्हाला सांगू का, पाय पवित्र डोकं विचित्र. ब्राह्मण एवढे माऊली जेत. आता आपण लहानात आपण का पाहिलं नाही, माऊलीला त्रास त्यांनीच दिला बरं, आणि तुकाराम महाराजाला त्रास त्यांनीच दिलाय ब्राह्मणांनी. हे आपले ब्राह्मण चांगले असतील म्हणा, ते पहिले पहिले होऊन गेले. तस तुकाराम महाराजाचं काम झालं. संडासला जरी बसले तरी विठ्ठल 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 असा आवाज. त्या क्रमट ब्राह्मणांनी काय केलं, जसे बसले तसेच तुकोबारायाला उचललं. याला हात लावला काय होत नाही, थोडं वर उचलू का. हॅलो. त्या ब्राह्मणांनी काय केलं, तुकोबारायाला जशाला तसं बसलेले शौचालयाला तसंच उचललं, घरी आणलं, बांधून आणलं. तुकाराम महाराज घरी गाथा होती, गाथेवर मुंडकं ठेवलं. मी काय करू, माझ्या मुखातून आपोआप शब्द निघतात, माझी मज झाली अनावरी वाचा, मी काय करू त्याला, माझ्या मनातून शब्द निघतात, असे म्हणू लागले त्या लोकायला. ते लोक महारुद्रावतारम सूर्यवंशी अनादिनाथा पूर्णेतारा वयासी, आयचा चैत्र पौर्णिमेचा जन्म झाला, तया नमस्कार माझा मारुतीला, जया संतीचा विराट झाला, मनोगरीचा गर्भास गेला, साक्षात परमात्मा मज भेटविला, विष्णू कसा मी श्री गुरु पादुकेला, महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरपुंडलिकाय दांतो मुनींद्र, समागत तिष्ठन्तमानंद कल्लम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग.
मागणी पर अभंग 6 दिवस प्रवचन कीर्तन ज्ञानेश्वरी हा आपण देवाकडे आराधना करत होतो, देवाला मागणी मागत होतो. त्याची आराधनेचा दिवस आज मागणीचा दिवस आलेला आहे. कसं शेतात आपण 6 दिवस काम करतो आणि 6 दिवस झाल्याच्या नंतर आपण त्यांना काहीतरी मागतो का नाही, तसा मोबदला 6 दिवस आराधना झाल्याच्या नंतर आज 7वा दिवस आपण देवाकडे मागणी मागायलो. ती तुकाराम महाराज हे चिदान देगा देवा तुझा विसर न भावा, गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी, न लगे धनमुक्ती संपदा संत संग देई सदा, गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हासी, गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी. विठाला 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 सप्त्याचा 7वा दिवस आणि सप्त्याचे वर्ष. आताच दादांनी सांगलं, मी का पॅम्पलेट पाहिला नाही, 38वा वर्ष चालू आहे. बघा या अडचणीतून, आताच्या काळाच्या अडचणीतून हा भक्तिमार्ग आणि संस्कार माता भगिनी बंधू बाल बालकांना सगळ्यांना भगवंताचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण हा 7 दिवसाचा सप्ताह करतो. आणि नामा म्हणे केशवराजा आणि केला नेम चालवी माझा, असा जो आपण नेम चालवतो एवढं सोपं नाही, जो करतो त्यालाच माहित असतो. विठाला आज तुकाराम बीज आहे. आज देऊ येथे खूप मोठा सोहळा आहे. तुकाराम म्हटलं खूप मोठे संत होते, त्यांच्या भक्तीला पृथ्वीच्या तलावर कोणीही भक्त असा नाही. आज तुकाराम बीज आहे, त्यानिमित्त आपल्याकडे सेवा आलेली आहे. तुकाराम महाराज, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ, असे तुकाराम महाराज. तुका झाला से कळस, भजन करा सावकाश. आज तुकाराम महाराज देऊ या ठिकाणी वास्तव्य असणारे आणि तिथूनच ते वैकुंठाला गेले. आज त्या ठिकाणी त्यांचे शिष्य असणारे शिवाजी महाराज स्वराज्याचं तोरण बांधलं. 16व्या वर्षी शिवाजी महाराजांनी तोरण बांधलं. छत्रपती शिवाजी महाराज की. ज्या वेळेस तुकाराम महाराजाचं कीर्तन चालायचं
आणि त्यावेळेस शिवाजी महाराज त्यांच्या कीर्तनात बसायचे. अहो शिवाजी महाराज केवढे होते आता किती तुम्हाला सांगू. आणू ठोकरा तुका आकाश आहे एवढा. असे जे तुकाराम महाराजाचं कीर्तन चालायचं त्या कीर्तनामध्ये राजाचा राजा शिवबा छत्रपती कीर्तनामध्ये समोर बसायचा. तर बघा राजाचा राजा समोर बसतो तर तुकाराम महाराज किती मोठे. तसं शिवाजी महाराजाबद्दल थोडं सांगायचं म्हणजे शिवाजी महाराज त्यांचे शिष्य होते आणि शक्ती आणि भक्ती. शिवाजी महाराजाची शक्ती आणि तुकाराम महाराजाची भक्ती याला काही उणीव कुठेच नाही. या पृथ्वी तलावाच्या ठिकाणी सर्वात मोठी शिवाजी महाराजाची शक्ती आहे आणि तुकाराम महाराजाची भक्ती आहे. याच्या एवढा कोणताही संत नाही. आणि हेच सगळ्या संतांपैकी तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताबाई, सोपान काका जे सेना महाराज जे संत होऊन गेले, शाही बाबा, गजानन बाबा, सगळ्यापैकी जे असे संत होते ते कोणते? तुकाराम महाराज तेच वैकुंठाला गेले. एकच असा संत वैकुंठाला गेला. तसे शिवाजी महाराजाबद्दल जर सांगायचं म्हटलं 16व्या शतकात एक तारा चमकला जिजाऊच्या पोटी शिवबा जन्मला. घडविले स्वराज त्याने, घडविले स्वराज त्याने, सुखावली प्रजा परस्त्री माते समान मानणारा असा होता आमचा राजा. धूम रक्ताची आठवण येते आम्हाला, नाही विसरणार नाही राजे तुम्हा वंदन करणारा. असे हे राज्य होते. काय आपण सत्य करत होतो आपण का पाहिलं नाही. आपण काल परवाचे यांच्या समोर लहान. आज शिवाजी महाराज होते म्हणून आपण आहोत, नाही तर काय हे सत्य होत होते आणि काय काय होत होत. काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती, अगर शिवाजी न होते तो सुन्नत सबकी होती. विठाला बाबा सगळे आमचे बंधू भगिनी बाबाचे शिष्यच आहेत. मला थोड्या लहान वयातच कीर्तन करावं असं वाटत, मनाच्या ठिकाणी वाटत. पण मी लय लाजाळू आणि थोडा मोठ्या माणसासमोर भियायचा, शांत बसायचा, चला बाबा चला. पण त्याचा योग प्राप्ती से प्राप्त योगा प्राप्ती से परिपालन क्षमा. कोणत्याही गोष्टीला योग लागतो आणि तो योग आता आलेला आहे. थोडा एक येडे वाकडे 4 शब्द आपण बोलू, नंतर बाबा बोलतील. तस स्वभाव मागण्याचा स्वभाव. पहिला स्वभाव गरज म्हणून मागणे. आज मागणी तर आहे, आपल्याला त्याच्यावरच बोलावं लागणार. तुम्ही असं म्हणू ना की बंडू महाराज काही मनाचं लावायलेत, तसं काही नाही बाबा. गरज म्हणून मागणे. एखादा मनुष्य बाबा दादा थोडा आवाज राहू द्या, माझं का म्हणू लागले तू धर्म भ्रष्ट करायला लागलेला आहेस. अपवित्र ठिकाणी पवित्र असं देवाचं नाव त्या ठिकाणी घ्यायला लागलेलं आहेस. त्यांना भांडू लागले. तुकाराम महाराज रडू लागले आणि गाठ्यावर मुंडकं ठेवणं. तसंच त्या कर्मठ ब्राह्मणांनी तुकाराम महाराजाची गाथा उचलली
आणि महाराजाला पण आपल्या शब्दात आपण कसं म्हणतो ढकललं हे केलं, तसं महाराजाला आवडाओढ करू लागले. ती गाथा इंद्रायणीच्या पाण्यामध्ये नेऊन टाकली. तुकाराम महाराज म्हणू लागले, कोठे गुंतला देवाला हाक मारू लागले. ते कर्मठ ब्राह्मणच होते बर का. तुम्ही म्हणसाल कसं नाव घेतो, जे खरं आहे ते कर्मठ ब्राह्मण गाथेला दगड बांधू लागले, गाथा पाण्यात बुडवू लागले. पण ज्या वेळेस तुकोबाराय म्हणायचे, 14 दिवस झालं गाथा पाण्यावर तरंगत होत्या. जरी दगडासहित वह्या जैश्या तारियल्या लाया, जरी दगडासहित देवानं तुकोबाराय आले. लहानशी मूर्ती तुकोबारायाला भेटली. तुकाराम, देवा पंढरीच्या पांडुरंगाला म्हणत होते, देवा तुम्हाला हाक मारत होतो त्यावेळेस तुम्ही कुठे होता? तुकाराम महाराज, ज्या वेळेस हे क्रमठ ब्राह्मण तुमच्या गाथा पाण्यात बुडत होते, मी 14 दिवस पाण्यामध्ये होतो, तुमच्या गाथा अशा वर उचलत होतो. मी 14 दिवस पाण्यामध्ये होतो. तुकाराम, धन्य तुझी भक्ती. या भक्तीला पृथ्वी तलावर असं कोणी नाही, एवढी तुझी भक्ती आहे. म्हणून देव, अहो जसं एखाद्या सावकाराचं
कर्ज असतंय. जर सावकार समोरून आला आणि आपण इकून लावू लागलो तर लाजेने आपण थोडी खाली मान घालतो का बाबा, याच आपल्या डोक्यावर थोडं कर्ज आहे. तस ज्या वेळेस तुकोबारा याच्या नंतर वारीला गेले जात असताना पांडुरंग परमात्मा ची गाठभेट झाली. तुकाराम महाराज चालू लागले तर पांडुरंग राया खाली मान घालत होते का, तुझ्या या भक्तीचं मी कधी फेडू शकत नाही. तुकाराम महाराज म्हणायचे, विठ्ठल पंढरीचे विठ्ठल म्हणायचे, काहीतरी मागा, काही नका, मला हेच दान द्या. तुकाराम महाराज असं का म्हणत होते, बाबा अहो आपण बाजाराला निघालो, बाजाराला घाई गडबडीने निघालो, बाजारची थैली आणि पैशाची थैली, आपण पटकन बाजारची थैली घेतली, गेलो बाजारात, पैशाची थैली घरी. तसा माणूस अगोदर जे घेतलं वस्तू म्हणा नाम म्हणा विसरतो. तसं तुकोबारा वारंवार देवाला म्हणायचे, माझा विसर पडू देऊ नको, मला हेच पाहिजे, तूच पाहिजे. अहो एखादी दोन मुलं आहेत, एक मोठा आहे एक छोटा आहे. आई 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 पाठीमागे लागले, थांब तुला बिस्किटचा पुडा देते, एक मुरकुलचा पुडा देते, बस घरी. आता दोन्हीला मुरकुलचा पुडा दिला, लहान्याला दिला, थोडा मोठ्याला दिला, मोठं बसलं मुकाट्यानं, लहान पुन्हा पाठीमागची आली. आता त्याच्या आईनं मुरकुलचा पुडा दिला, बिस्किटचा पुडा दिला. आई म्हणते, बाळा तुला काय पाहिजे ते मला सांग, तुला पैसे देऊ का, नको, बिस्किट नको, मग तुला पाहिजे तरी काय, मला तूच पाहिजे, मला तूच
पाहिजे, तसा तुकोबाराचा छंद. मला काहीच नको, नको काहीच धन नको, काहीच नको, फक्त तुझा विसर न व्हावा, मला हेच दान पाहिजे. तस एक ध्रुवभाव एक उत्तपात राजा होता, उत्तलपात राजा होता. त्याला आवडती नावडती दोन पत्न्या होत्या. एकीचं नाव श्रुती आणि सुनीती. त्या सुनीतीला पण ज्ञान खूप असे ते होऊन गेले. मला कोणी ज्या जागेवरून उठवणार नाही अशी मला जागा सांग. आई तो म्हणत होता आईला, बाळा तू देवाची भक्ती कर, प्रार्थना कर, जंगलात जा, स्वयं प्रार्थना कर देवाची एक चित्त. असा रस्त्याने जात होता. तिकडून नारद मुनी येत होते. नारायण नारायण. हा बाळ जंगल, 6 वर्षाची मूर्ती, आणि तिकडून नारद मुनी येत होते. बाळा कुठे चालला? ही जी परिस्थिती होती घरची ती पूर्ण सांगली. कोणाला? नारद मुनीला. मग नारद मुनी म्हणले, तू नारायण 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 या शब्दाचा जप कर. त्या ध्रुव बाळानं नारायण नारायण असा मंत्राचा जप केला. त्या ठिकाणी विष्णू परमात्मा आले आणि उत्तर दिशेला आपल्या आढळ पद विष्णू परमात्मा म्हणायचे, तुला ही जागा आढळपत जागा भेटल, तू काय करशील? गुण गायीन आवडी, गुण गायीन Yeah.
असाच तीन मित्र होते. तीन मित्र कसे होते? कुणी काळा असेल तर राग येऊ देऊ नका, सॉरी, दृष्टांत आहे. तीन मित्र होते. शेतामध्ये ढेकळं टाकले तसे त्या ढेकळात टाकलं, त्यांच्यात काही फरक नाही. काळे झड तीन मित्र होते. ते म्हणले कोणत्या देवाची आराधना करावं, कोणता देव आपल्याला पावल? म्हणले महादेवच पावतो. म्हणली महादेवाचीच भक्ती करू. त्यांनी महादेवाला म्हणले, महादेवा, अरे 35 वर्ष झालं, काही दोनाचं 4 हात, काही होईन, आम्ही असे काळे गोर करू. महादेवानी तथास्तु म्हणल्याबरोबर ते गोरा झाला एक मित्र. हे दोघं निघाले. इथे आईला कोणतं फाउंडेशन लावलं यानं, काळं झड होतं, गोर दिसायले. आपण दोघं काळे, आता याला बायको देतात म्हणले, आपल्याला आधीच मिळेल ना, सगळी त्यांची आई याला देतात म्हणले. हा महादेवा, आपल्याला तर कसं आहे, शेजाऱ्यापेक्षा, याच्यापेक्षा, त्याच्यापेक्षा जास्त, काही त्याच्यापेक्षा जास्त. तसा हे दुसरं काळ देवाला म्हणला, देवा मला याच्यापेक्षा लय गोळा कर, लय गोळ. तथास्तु म्हणल्या बरोबर ते त्याच्याहून गोळ झालं. राहिला तिसरा मित्र. मागायचं तरी कळायला पाहिजे, देव कधी प्रसन्न झाला, काय मागाव काय नाही. हे म्हणला, देवा त्या दोघांना तुला गोरं केलं, मी काय तुझं काय घोडे मारले का काय, मला बी कर की गोर. मग सांग म्हणले काय पाहिजे तुला. नाही म्हणला, ते दोघं होते तसेच कर म्हणला, मग ह्यावरच कर. विठाला देव कधी प्रसन्न झाला तर मागायचं लक्षात येऊ. ते दोघांना गोरं केलं, यानं म्हणावं ना मला विकर, पण नाही, मला मयासारखे होते ते कर, जैसे ते. तसंच हनुमंताकडे अशीच एक मागणी केली एका नवरदेवानं. देवा तू म्हणजे कोठे फिरतो, कोठे फिरतो, लांब लांब जातो, शोध लावतो, मला एखादी बाईक पाहून आण ना. आता ते हनुमंत तेच ब्रह्मचारी, आणि हे ब्रह्मचारी त्याच्याकडे मागायला. ते म्हणला, मला म्हणला शोध लावायचं कळतंय म्हणला, माया सीता रावणाने नेलती, माया शोध लावला म्हणला, मला शोध लावायचं कळतंय म्हणला, मला आणून द्यायचं कळत नाही. विठाला विठाला. असंच महारुद्राच्या ठिकाणी एक गरीब, या परिसरात गरीब म्हातारी आणि लेकरू चालत जात होत. आकाश मार्गाने महादेव पार्वती जात होती. पार्वती म्हणती महादेवाला, अहो पत्नीचं ऐकावंच लागणार, तुम्ही सगळ्या जणाला हीच गप, नाही तर खाणे का. महादेवानं पत्नीचं ऐकलं. काय म्हणले, अहो म्हणले हे गरीब म्हातारी पोरग, पायात चपलं नाही, गरीब अवस्था, त्यांना काही प्रसन्न वाद घ्या. चल म्हणले, तुला काही कळत नाही मुकाट्यानं, तरी पण
आले. हट्ट, स्त्री हट्ट, बाळ हट्ट, हट्ट फार मोठे असतात. स्त्री हट्ट का कमी असतो का ते तुम्हाला माहितच आहे. बाळ हट्ट, स्त्री हट्ट, तस आले. अशी आकाश मार्गाने खाली उतरले. त्या म्हाताराला म्हणले तुला काय पाहिजे ते सांग. आलं म्हातारा समोर. बाई म्हणते सर का तुम्हाला काही कळतच नाही. अहो प्रत्येकालाच तुम्हाला काही कळत नाही हे शब्द. सर का म्हणजे महादेव जरी झाला तर पार्वतीचं ऐकावंच लागणार. काय पाहिजे म्हणे. अहो म्हणली मला कापूस येत आहे ते मला तरणी बांध करा, मला काम करायला पाहिजे, मग हातपाय चालवलं. तथास्तु म्हणल्या बरोबर तरणी बांध झाली. लागलं मथार पाहून हाताच्या मुठी वळवला, रागानं लांबून झालं. आता म्हणला ही मुळाजवळ राहती का हो म्हणला. म्हाताऱ्याला भयंकर राग आला. म्हाताऱ्याला म्हणजे तुला काय पाहिजे ते सांग. आलं म्हाताऱ्या समोर. काय नाही म्हणला डुकरून करा, डुकरून करा. डुरुक आता डुक्कर काय करते आता बापू सगळ्याला माहित तुम्हाला. झाली डुकरीन डुरुक डुरुक डुरुक. म्हातारं रागायला का आता आता पोरग लागलं रडायला. आईचं काय केलं लागलं रडायला. तुला काय पाहिजे म्हणजे थांब रडू नको रडू नको काय पाहिजे सांग. म्हणला माय होती तशी करून द्या. तू म्हणल्या बरोबर जशाला तशी महादेव पार्वती आकाश मार्गाने निघून गेले जैसे थे. मला काय म्हणायचं दृष्टांतात. अहो देव कधी प्रसन्न झाला किंवा कोण्या व्यक्तीकडून आपल्याला काय पाहिजे ती त्याचं मन विच्छा वासना या कशा असल्या पाहिजे आणि त्याला मागायचं कळलं पाहिजे. विठ्ठला अहो या वैखर्यात ही नाभिस्थान बेंबी परापशंता आणि मध्यमा. इथं कुठं आली मध्यमा. वैखरी म्हणजे तोंड, आपली जीभ वाच्या. परापशंता मध्यमा वैखरी. या वैखरीतून काय शब्द बोलाव, कसे बोलाव, देवाला काय मागाव, काय चिंतन कराव. तयाच्या चिंतने तरतील दोषी आणि जळतील राशी तातकाच्या. शब्दजन्मीचं पाप नष्ट होते. आपण नुसतं वाल्याकोळी होऊन गेला. फक्त राम उलटा म्हणला मरा मरा, पण वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. एवढी नामामध्ये ताकद आहे. आणि देव आपला करून घ्यावा. आता तुकोबार आहे पा आज त्यांची देऊला 376 काय आहे बीज आहे. किती आहे लक्षात ठेवावे. बरोबर आहे बरं. कुठे जरी चूक निघणार नाही. अभ्यासाद्वारे विज्ञानाद्वारे 376 बीज आहे. तिचे खूप सोहळा आहे. देवीच्या ठिकाणी खूप सोहळा आहे. आज तुकोबारायाला 376 वर्ष वैकुंठाला जाऊन झाले. तर मला काय म्हणायचं, आपण देव जसं तुकाराम महाराजांनी पांडुरंगाला जवळ धरलं आणि ध्यानात मनात सगळा पांडुरंग झाला. मग आपण का नको. कारण तरी कृपा उदयासी. देवाला आपण का देवाची करतो. या संसारा उठावे करा. शरणचा उद्धारा पांडुरंगा. देव काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे. देता नेविता नेता नेविता येथे याची काय सत्ता. निमित्ताचा धनी केला असे प्राणी. माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. तुका म्हणे कार्य नाशिवंतासाठी. हे नाशिवंत आहे. मलमूत्राचा बांधा आहे. नाशिवंत देव जाणार सकळ.
न लगे धन न लगे